नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माय कॉमर्स लॅब या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये सोलापूर विद्यापीठाच्या बीकॉम फर्स्ट इयर सेमिस्टर फर्स्ट प्रिन्सिपल्स ऑफ इन्शुरन्स या विषयाच्या मागील वर्षाचं प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण आपण यामध्ये बघणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण जर कॉमर्सचे विद्यार्थी असाल आणि अजूनही आपल्या माय कॉमर्स लॅब या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर आत्ताच सबस्क्राईब करा व त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचतील. बघा, ही जी प्रश्नपत्रिका आहे ऑक्टोबर नोव्हेंबर 2025 6 नोव्हेंबर 2025 रोजीची ही प्रश्नपत्रिका आहे. ठीक आहे. बीकॉम फर्स्ट इयर सेमिस्टर फर्स्ट प्रिन्सिपल्स ऑफ इन्शुरन्स विम्याची मूलतत्वे. तर बघा, यामध्ये आपण प्रश्नपत्रिका त्याचे विश्लेषण अगदी थोडक्यात बघणार आहे. प्रश्न पहिला 4 मार्कासाठी आहे. योग्य पर्याय निवडा. ठीक आहे. म्हणजे 4 MCQ प्रश्न असतील आणि 4 या ठिकाणी तुम्हाला मार्क असणार आहेत. म्हणजे एका प्रश्नाला 1 मार्क या ठिकाणी असणार आहे. पहिला प्रश्न या बघा, टिंबटिंब हे विम्याचे वैशिष्ट्य नाही. जोखीम वाटणी, निश्चितता, सट्टा आणि सहकार्य. तर बघा, यामध्ये काय विचारलं आपल्याला? वैशिष्ट्य नाही असं विचारलंय. ठीक आहे. विम्याचे वैशिष्ट्य बघा, जोखीम वाटणी आहे, निश्चितता आहे, सहकार्य आहे. ठीक आहे. म्हणजे विमा हा जोखीम आणि सहकार्यावर आधारित असते. सट्टा हा केवळ नफा मिळवण्यासाठी खेळला जातो. सट्टा तुम्हाला सर्वांना माहिती आहे, बरोबर आहे. म्हणजे हा फक्त नफा मिळावा या उद्देशाने खेळला जातो. तर विमा तसं नाहीये. विमा आपल्याला जोखीम वाटणी, त्याच्यामध्ये सहकार्य यासारख्या गोष्टीवर आधारित असते आणि भविष्यात जेव्हा आपल्याला तोटा होईल, नुकसान होईल, त्यावेळेस आपल्याला संभाव्य नुकसान भरपाई भरून काढण्यासाठी विमा असतो. ठीक आहे. तर यामध्ये सट्टा हा वैशिष्ट्य नाहीये. हे प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक सी. पुढे बघा, प्रश्न दुसरा या ठिकाणी, टिंबटिंब विम्याची गरज निर्माण करते. ऑप्शन बघूयात अगोदर. अनिश्चितता दूर करण्यासाठी, अमर्याद नफा मिळवण्यासाठी, शासकीय नियमामुळे आणि वरीलपैकी काहीही नाही. तर मित्रांनो बघा, विम्याची गरज का बरं आहे? विम्याची गरज का आहे? तर भविष्यात घडणाऱ्या अनपेक्षित घटना किंवा होणारे नुकसान टाळण्यासाठी. म्हणजे उदाहरणार्थ आग लागली असेल, भूकंप असेल, मृत्यू असेल, अपघात असेल, यासारख्या गोष्टीमुळं भविष्यात ते घडल्यानंतर त्यातून काहीतरी आपल्याला नुकसान भरपाई मिळावी यासाठी विम्याची गरज आहे. ठीक आहे. म्हणजे आपल्या मनातील भीती दूर करण्यासाठी विम्याची गरज आपल्याला भासते. मग त्यामुळे अनिश्चितता दूर करण्यासाठी, म्हणजे भविष्यात कधी काय होईल आपल्याला सांगता येत नाही. कधी भूकंप होईल सांगता येत नाही, कधी आग लागेल, कधी चोरी होईल सांगता येत नाही. तर त्यासाठी अनिश्चितता दूर करण्यासाठी विम्याची गरज निर्माण होते. नफा मिळवण्यासाठी आहे का विमा? तर नाही. ठीक आहे. शासकीय नियमामुळे नाही, हे पण चुकीचं आहे. तर यामध्ये ऑप्शन क्रमांक ए, अनिश्चितता दूर करण्यासाठी विम्याची गरज निर्माण होते. पुढे बघा, प्रश्न तिसरा जो प्रश्न आहे बघा, रायडर प्रीमियम टिंबटिंबशी संबंधित आहे. अग्निविमा, जीवन विम्यातील अतिरिक्त संरक्षण, केवळ सागरी विमा आणि आरोग्य तपासणी. तर बघा, अगोदर आपण रायडर विमा म्हणजे काय समजून घेऊयात. रायडर जे आहे, रायडर म्हणजे मूळ किंवा पॉलिसी सोबत घेतलेले जास्तीचे फायदे, ज्याला आपण रायडर असं म्हणतो. आणि हे जे आहे आपल्याला कुठे मिळतं? तर जीवन विम्यातील अतिरिक्त संरक्षण. ऑप्शन क्रमांक बी हे प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. पुढे बघा, चौथा जो प्रश्न आहे, समर्पण मूल्य म्हणजे टिंबटिंब. तर बघा, ऑप्शन विमा कंपनीकडून घेतलेले कर्ज, पॉलिसी स्वइच्छेने बंद केल्यावर मिळणारी रक्कम, पूर्ण मुदतपूर्वी दावा आणि प्रीमियम परतावा. तर बघा, समर्पण मूल्य, ज्याला आपण सरेंडर व्हॅल्यू असं म्हणतो. जर एखाद्या विमाधारकाला आपली पॉलिसी मुदत पूर्ण होण्या अगोदरच बंद करायची असेल तर तो विमा कंपनीकडे पॉलिसी समर्पण करतो. अशा वेळी विमा कंपनी त्याला जी रक्कम देते त्याला आपण काय म्हणतो? समर्पण मूल्य असं म्हणतो. म्हणजे पॉलिसी स्वइच्छेने बंद केल्यावर मिळणारी रक्कम म्हणजे त्याला आपण समर्पण मूल्य असं म्हणतो.
तर ऑप्शन बी हे प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढे बघा प्रश्न पहिला आपण या ठिकाणी बघितलं. आता त्यातील ब बघा, चूक की बरोबर ते लिहा. ठीक आहे, आपल्याला काय सांगितलं, फक्त चूक की बरोबर ते लिहा, कारण वगैरे काय विचारलेलं नाहीये. 2 मार्कासाठी आहे. 2 प्रश्न या ठिकाणी असणार आहेत. विमा, पहिला प्रश्न यामध्ये, विमा जोखीम पूर्णपणे दूर करतो. तर हे जे वाक्य आहे हे वाक्य चुकीचं आहे. का चुकीचं आहे? तर विमा हा पूर्णपणे जोखीम दूर करत नाही. म्हणजे भविष्यामध्ये आग लागू शकते, भूकंप होऊ शकतो, पूर येऊ शकते किंवा चोरी होऊ शकतं. म्हणजे पूर्ण जोखीम पूर्णपणे दूर करू शकत नाही, तर होणाऱ्या जोखमीपासून संरक्षण देण्याचं काम मात्र विमा कंपनी करत असते. म्हणून हे वाक्य चुकीचं आहे. ठीक आहे, पुढे बघा, दुहेरी विमा म्हणजे 2 व्यक्तींसाठी एकच विमा पॉलिसी होय. तर हे पण चुकीचं आहे. तर दुहेरी विमा म्हणजे एकाच व्यक्तीने किंवा एका मालमत्तेसाठी 2 किंवा जास्त ठिकाणी किंवा 2 किंवा जास्त विमा कंपन्यांकडून विमा उतरवलेले असणे होय. म्हणजे दुहेरी विमा म्हणजे काय, की एकाच व्यक्तीने 2 किंवा जास्त ठिकाणी विमा उतरवणे, ज्याला आपण दुहेरी विमा असं म्हणतो. ठीक आहे, तर हे वाक्य चुकीचं आहे. तर संयुक्त विमा म्हणजे 2 व्यक्तीसाठी एकच विमा पॉलिसी होय, याला म्हणतो आपण संयुक्त विमा. तर हे वाक्य चुकीचं आहे. ठीक आहे, दोन्ही वाक्य चुकीचे आहेत. पुढे बघा, आणखी काही महत्त्वाचे प्रश्न बघूयात आपण, जेणेकरून तुम्हाला परीक्षे दृष्टिकोनातून लक्षात येईल की आपल्याला कोणत्या प्रकारे अभ्यास करणं गरजेचं आहे. प्रश्न दुसरा, खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. 6 मार्कासाठी हा प्रश्न आहे. म्हणजे एक प्रश्न या ठिकाणी 3 मार्काला असणार आहे. पहिलं काय विचारलंय, तर दुहेरी विमा आपल्याला थोडक्यात लिहायचं आहे. त्याची व्याख्या, संकल्पना किंवा उदाहरण जर आपल्याला येत असेल तर आपण या ठिकाणी लिहू शकता. पुढे आहे आधामूल्य. त्यानंतर प्रश्न तिसरा आहे 6 मार्कासाठी, विम्याची गरज समजावून सांगा. विम्याची गरज का आहे आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. मुद्देसूद आपण लिहायचं आहे. आर्थिक संरक्षण मिळतं, नुकसान भरपाई या ठिकाणी आपल्याला मिळते, बचत व गुंतवणूक होते, जोखमीचे वाटप होत असते. ठीक आहे, असे आपण एक 6 मार्काला याचा अर्थ किमान एक 6 मुद्दे तर या ठिकाणी यायला पाहिजे. पुढे बघा प्रश्न 4, खालील प्रश्नाचे उत्तर द्या. कोणताही एक. 6 मार्कासाठी एकच प्रश्न आहे. विम्याची कार्य स्पष्ट करा. खूप सारे विम्याची कार्य आहेत, त्यातील फक्त आपल्याला 6 मुद्दे या ठिकाणी लिहायचे आहेत. जसे की आर्थिक नुकसान, नुकसान भरपाई, बचत व गुंतवणूक. ठीक आहे, म्हणजे आपल्याला या ठिकाणी 6 जे महत्वाचे कार्य आहेत ते आपल्याला लिहायचं आहे. किंवा पुनर्विम्याचे महत्व स्पष्ट करा. पुनर्विमा जे आहे त्याचं महत्व आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. आणि शेवटचा जो प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 5, खालील प्रश्नाचे उत्तर द्या. कोणताही एक. 6 मार्कासाठी प्रश्न आहे देखील. विमा व आश्वासन यातील फरक स्पष्ट करा. हा पहिला प्रश्न. दुसरा आहे विम्याचे वर्गीकरण समजावून सांगा. हा दुसरा प्रश्न. यापैकी आपल्याला जो सोपा वाटतो तो प्रश्न आपण निवडावा. ठीक आहे, विम्याचे खूप सारे वर्गीकरण आहेत, जसे की अग्निविमा आहे, सागरी विमा आहे, पशु विमा आहे, वाहतूक विमा आहे. खूप सारे वर्गीकरण आपल्याला बघायला मिळतात. पीक विमा आहे. तर आपल्याला किमान एक 6-7 तरी या ठिकाणी लिहिता येणं अपेक्षित आहे. विम्याचे वर्गीकरण समजावून सांगा. तर या ठिकाणी आपण ते लिहू शकतो. तर अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रिन्सिपल्स ऑफ इन्शुरन्स या विषयाच्या मागील वर्षाची जी प्रश्नपत्रिका आहे त्याचं विश्लेषण आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघितलं. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपले जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, शेअर करा. आणि अजूनही आपण जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर सबस्क्राईब करा व त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करा. आणि प्रश्नपत्रिका बघण्यासाठी त्याची PDF आपल्या माय कॉमर्स लॅब या टेलिग्राम चॅनलवर अपलोड केलेली आहे. त्याची लिंक मी तुम्हाला खाली दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तिथून तुम्ही जॉईन व्हा आणि या ठिकाणी सर्व अपडेट तुम्ही माय कॉमर्स लॅब या टेलिग्राम चॅनलवर पाहू शकता. ठीक आहे, धन्यवाद.